प्रशांत जगताप शरद पवारांच्या भेटीला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास राजीनामा देणार असल्याची जगतापांनी केली होती भूमिका स्पष्ट। शरद पवारांच्या भेटीत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते डोंबिवलीत विकास कामांचं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहतात का हे बघणं औत्सुक्याचं। किरकोळ वाद झाले म्हणून महायुती तुटणार नाही, महायुती कायमच राहणार। महायुती तुटेल हा प्रश्न विचारण्यासारखा नाही, विरोधकांच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचं थेट उत्तर। राज्यातील इतर पक्ष कसे चालणार हेही देवाभाऊच ठरवतात, मंत्री मंगलप्रभात लोढांच्या विधानानं चर्चांना उधाण। नाशिकमधील तपोवनामध्ये प्रस्तावित वृक्षतोडीला मनसे करणार विरोध, मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर राहणार उपस्थित। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन। महामानवाला वंदन करण्याकरता चैत्यभूमीवर लोटला जनसागर। दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी असं नाव द्या, डॉक्टर नरेंद्र जाधव यांची मुख्यमंत्र्यांसमोर मागणी। सलग 5व्या दिवशीही इंडिगो विमानसेवा रद्द होण्याचं सत्र सुरूच, शुक्रवारी 1000हून अधिक उड्डाणं रद्द, तर 10 ते 15 डिसेंबरपर्यंत सेवा पूर्वपदावर येणार, सीईओंनी केलं स्पष्ट। इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळात विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट, अव्वाच्या सव्वा दर लावत प्रवाशांचा खिसा जातोय कापला, दिल्ली पुणे तिकिटाचे दर 1 लाखांवर। तपोवनामध्ये साधुग्राम आणि प्रदर्शनी केंद्र उभारण्याकरता प्रस्तावित वृक्षतोड पुनर्रोपण या विरोधात मनसेनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि जनहित याचिका दाखल केली। महापालिकेला तपोवनातील झाडं तोडण्यास मनाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये पूर्वी झालेल्या करारानुसार लाडपागे समितीच्या शिफारसी लागू करण्याबाबत संघटनांच्या प्रतिनिधींची समिती आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बैठक पार पडली। सफाई कामगारांना लाडपागे समितीच्या शिफारसी लागू होण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं त्यांच्यात उत्साहाचं वातावरण आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या पुरुष नसबंदी पंधरवड्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला। यंदाच्या पुरुष नसबंदी पंधरवड्यामध्ये अवघ्या 24 पुरुषांची नसबंदी करण्यात आली आहे। दरम्यान यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पुरुष नसबंदी पंधरवड्यामध्ये 2023 मध्ये 20 आणि 2024 मध्ये 18 पुरुषांची नसबंदी करण्यात आली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर निर्माण होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी दादरमधील विविध मार्ग बंद केलेले आहेत। या अनुषंगानं 5 ते 7 डिसेंबर या कालावधीमध्ये दादरमधील वीर सावरकर मार्ग, रानडे रोड, एसके बोल रोड, ज्ञानेश्वर मंदिर यासह विविध मार्ग वाहतुकीकरता बंद करण्यात आलेले आहेत। सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये येत्या 15 दिवसांमध्ये यकृत बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे। रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये प्रथमच यकृतासंदर्भातील उपचार मिळण्याची स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार आहे। उरणसह आसपासच्या भागातील लोकांकडून सातत्याने लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जात होती। नवी मुंबईकरांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे सातत्याने या संदर्भात मागणी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्र सरकारकडे या मागणीसंदर्भात पाठपुरावा केला होता, त्याला यश मिळालं असून रेल्वे मंत्रालयानं ही मागणी मान्य केली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये पुन्हा
0.25% कपात केली आहे। वर्षभरातील ही चौथी कपात आहे। यामुळे गृह आणि वाहन कर्जाचे EMI कमी होणार असून कर्ज आणखी स्वस्त होणार आहे। FD वरील व्याजदर वाढणार असल्याने बँक ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतंच लोकसभेमध्ये आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 सादर करून एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा केली आहे। हा नवीन उपकर केवळ पानमसाला, गुटखा आणि अधिसूचित केलेल्या इतर हानिकारक उत्पादनांवर लावला जाणार आहे। त्यामुळे पीठ, डाळ किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत, अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली आहे। RBIनं देशभरातील बँकांकरता बचत खात्यांवरील व्याजदराशी FD व चालू खात्यासंबंधित नवे नियम जारी केले आहेत। त्यानुसार बँकांना बचत खात्यातील 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर समान दराने व्याज द्यावं लागणार आहे। खात्यातील रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास वेगळे व्याजदर लागू करता येतील। नागपूर शहरामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे। कमाल आणि किमान तापमानामध्ये घट झाल्याने हवेत गारवा वाढलेला आहे। पुढील आठवड्यामध्ये शहरात थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। धाराशिवमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। परिसरात राज्य राखीव दलाच्या शस्त्रधारी पोलीस खडा पहारा देत आहेत। CCTV कॅमेरेही बसवण्यात आले असून संभाव्य गोंधळाची स्थिती पाहता प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत। 18 राज्यात अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये असलेल्या परीटधुबी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांकरता परीटधुबी समाज बांधव आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। परीटधुबी समाजासाठी महामंडळाची स्थापना करावी या मागणीकरता 8 डिसेंबरला चंद्रपुरातील परीटधुबी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे। पंढरपूर गुहागर रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं। भूसंपादनावरील मोबदला न मिळाल्यानं उंब्रज आणि शिवडे इथल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला, अधिकाऱ्यांना घेराव घातला। अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती 4 महिने उलटूनही रखडलेलीच आहे। बंधाऱ्यावरील माती वाहून गेल्यानं शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली, मात्र काम अद्याप रखडल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। इंडिगोची विमानसेवा 3 दिवसांपासून विस्कळीत झाली आहे। दिल्ली आणि मुंबईला जाणारी उड्डाणं रद्द करण्यात आल्यानं विमानांच्या तिकिटांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसतो आहे। तळेगाव दाभाडेमध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी यांच्या वतीनं गुरुचरित्र पारायण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान 2200 भाविक पारायणाकरता बसले होते। उद्धव ठाकरे आणि खरगे यांच्या भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, या जुन्या वाक्याचा आता इतका व्यापक अर्थ झालाय। राजकारणामध्ये पूर्वी काहीही होऊ शकत होतं, परंतु आता काहीही होऊ शकतं। खरगेंना उद्धव ठाकरे भेटतील काय? मग उद्या खरगे म्हणाले मनसेला बरोबर घेऊ नका, ते कशावर काय करतील हे काही माहित नाही। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढलाय। शहरापेक्षा ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिक आहे, त्यामुळे उबदार कपड्यांच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे। तोतया महिला IAS अधिकारी कल्पना भागवतच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। कल्पना भागवतला 6 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वाळूज MIDC परिसरातील विटावा फाटा जोगेश्वरी रोडवर गोमांस तस्करीचा प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी रिक्षाची तपासणी करत गोमांस जप्त केलं। यावेळी गोरक्षकांनी रिक्षाची तोडफोड करत रास्ता रोको केला। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये लिपिक पदावर कार्यरत असलेल्या 29 जणांना टायपिंग येत नसल्याची बाब समोर आली आहे। अतिरिक्त आयुक्तांनी या सगळ्यांना कारण दाखवत नोटीस बजावली आहे। 8 महिन्यांमध्ये 4 वेळा परीक्षा घेऊन सुद्धा लिपिक उत्तीर्ण न झाल्यानं 7 दिवसांमध्ये लेखी खुलासा द्यावा असे आदेश काढण्यात आलेले आहेत। शीतल तेजवानीच्या राहत्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानीच्या घराची तपासणी करण्यात आली असून घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शीतल तेजवानीनं तपासात सहकार्य न केल्याची माहिती समोर येते। आता आपण एक मोठी बातमी बघूया। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकास कामांचं आज उद्घाटन होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या उद्घाटनाकरता कल्याण डोंबिवलीमध्ये असणार आहेत। त्यांच्या हस्तेच हे उद्घाटन होईल। डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले रंगमंदिराचं नूतनीकरण आणि डोंबिवली भूखंड क्रमांक 49 या सुविधा भूखंडावर प्रेरणा वॉर मेमोरियल सेंटर या विकास कामाचं आज एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन होत आहे।
आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण उपस्थित राहतात का हे बघायचं, कारण निवडणुकांच्या कालावधीमध्ये जे काही कार्यकर्त्यांना ने-आण करणं म्हणजे त्यांची पळवापळवी करणं किंवा निवडणुकांमध्ये त्यांच्यावर जे कोकणामध्ये आरोप झाले रवींद्र चव्हाण यांच्यावर, तर या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री उद्घाटन करतायत त्यावेळी रवींद्र चव्हाण तिथे उपस्थित आहेत का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजून एक बातमी आहे, दादरमधील कबूतरखान्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये चांगलाच वाद पेटलेला आपण सगळ्यांनी पाहिला। कबूतरखान्याच्या बंदी विरोधात शस्त्र हाती घेण्याचा इशारा देणारे जैन मुनी निलेश चंद्र यांनी आगामी निवडणुकीमध्ये जैन समाज उतरणार असल्याचं म्हटलेलं आहे। कबूतरखाना वाचवा या विषयावर जैन मुनी निलेश चंद्र यांचं प्रवचन झालं, यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला। जो दिया ना चिट्ठी से लेकर हाथे तक मानना है। क्या हुआ कबूतर का, क्या हुआ? आज हमारा आमदार होता, आज हमारा खासदार होता, तुम्हारा एक भी नगर सेवक, आज तुम्हारे बिल्डिंग के अंदर कोई प्रॉब्लम आता है तो यहाँ का अब इस मुर्गी के चक्कर में एक भी आपको यहाँ पूरा परेल जो है ना, ये पूरा उद्धव ठाकरे का राज है। इधर लगाओ किसी भी एक नेता को फोन लगाओ आप कि मेरे बिल्डिंग के अंदर लफड़ा हो गया, आप आओ, नहीं आएगा। आएगा आमदार उसका, खासदार उसका, नगर सेवक उसके, और थापड़ मार मार के तुमको बोलेंगे वोट दो, इस लाल बाग में रहना होता। ये ध्यान रखना था। अभी तो मार रहे तुमको, वापस पीटेंगे। इसलिए क्या करो, मोदी ने कहा था बटोंगे तो कटोंगे, तो मैं जेलों को कहता हूं तू बटोंगे तो तुम पीटोंगे। इसलिए सबसे पहले हमारी वोट बैंक मजबूत करो। मोदी जी ने पूरे भारत को, विश्व को हिंदुत्व सनातन के राह दिए, मगर आज हमारा जो महाराष्ट्र है ये बड़े भाषाओं के अंदर, हिंदू मुस्लिम का विवाद तो बाद में, बांग्लादेश का तो बाद में, अब यहाँ मराठी और मारवाड़ी का विवाद चालू हो गया। पूरा जा रहा, पूरे महाराष्ट्र में जाता, पूरा मराठी में लैंग्वेज में बोलता हूं। तो मैं मराठी लोगों के दिमाग में से भ्रम निकाल दिया, मैंने राज ठाकरे के भी दिमाग से निकाल दिया मैंने। जैसे मुर्गी के चक्कर में शिवसेना के, तू भी झूरो हो जाएगा।